नमस्कार मित्रांनो, मी ऋतिक वांगुडे, ऋतिक द ब्लॉगर या चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आपण जाणार आहोत आज रायगडला. तर तुम्ही थंबनेल बघून समजलंच असाल कुठे आलो ते. तर आता आम्ही पाचड गावाच्या इथे आहोत. तर आता वरती ट्रेक करायला सुरुवात करणार आहोत. आता जाऊया तिथे, आपण सर्व पुढे गेलेले आहेत. तर चला भेटूयात पुढे. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलो आता रायगडच्या पायथ्याशी पाचाड गावाजवळ माँसाहेब जिजाऊंची समाधी आहे तिथे. तर मित्रांनो, शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर 12 दिवसांनी 17 जून इसवी सन 1674ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घातला. आपल्या वयाच्या 76व्या वर्षी जिजाबाईंच्या रायगडच्या पायथ्याशी असलेला पाचाड या गावी वृद्धापकाळाने निधन झाले. या गावी राजमाता जिजाऊंची समाधी आहे. चला. श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला, तर आता पायथ्यावरून सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, खूप गर्दी आहे रायगडावरती. तर आता ट्रेक चालू केलेला आहे आम्ही. सुरुवात आहे आमची. सर्व एकाच्या मागून एक चाललेलं आहे. तर आता आम्ही अर्ध्यात पोचलेलो आहोत. अजून खूप बाकी आहे ट्रेक करायचं. तर असा क्षण तुम्हाला फक्त रायगडवर बघायला मिळेल. असा हा वाहणारा झरा किती सुंदर वाटते बघा. तर आता प्रवेशद्वाराच्या इथे पोचलो आहोत आपण. मित्रांनो, हा पावसाळ्याचा नजारा तुम्हाला फक्त रायगडावरच बघायला मिळेल. चला जाऊया. तर मित्रांनो, पृथ्वीवरच्या स्वर्गाचे दार म्हणजेच रायगड किल्ल्यावरचा महादरवाजा आहे. तर आता फायनली आपण पोहोचलोत महादरवाजाजवळ. आता आतमध्ये एंट्री करूयात. चला जाऊयात. तर मित्रांनो, महादरवाजातून थोडे पुढे आल्यावर जो तलाव दिसतो तो हत्ती तलाव. गजशालेतून येणाऱ्या हत्तींच्या स्नानासाठी आणि पिण्यासाठी या तलावाचा उपयोग होत होता. हाच तो हत्ती तलाव, जिथे हत्ती पाणी पिण्यासाठी येत होते. तर मित्रांनो, ही जी तुम्ही समोर इमारत बघता तो आहे नगरखाना. त्याची खरं तर उंची आहे 52 फूट आहे. तर मित्रांनो, याचं नाव नगरखाना का ठेवलेलं आहे तर याच्या पूर्वीच्या काळी इथे
सनई चौघडे आणि नागारे वाजवले जायचे, त्यामुळे त्याचं नाव नागारखाना असं ठेवलेलं आहे. खरं तर मित्रांनो भक्कम असं बांधकाम आहे. तर चला जाऊ पुढे, गर्दी खूप आहे. तर नागारखान्यातून पुढे आल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं राजदरबार आणि त्यांचं सिंहासन पाहायला मिळतं. तर मित्रांनो महाराजांचा राज्याभिषेक येथे झाला. तीच ही राजसभा 220 फूट लांब व 124 फूट रुंद आहे. येथेच पूर्वीकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. इथे 32 मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बकर म्हणते तख्त सुवर्णाचे 32 मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशित होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जोडावी केली. तर मित्रांनो नागारखान्याच्या समोर ठीक हा महाराजांचं सिंहासन आहे. तर नागारखान्याकडून डावीकडे उतरून आले की समोर जी मोकळी जागा दिसते तो हा होलीचा माल आहे. तिथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे 2 रंगामध्ये भव्य अवशेष दिसतात ती ही शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ आहे. तर बाजारपेठेचा 2 रंगात प्रत्येकी 22 दुकानं आहेत. या 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. हे बाजारपेठ आजही हुबेहूब तसेच आहेत. तर मित्रांनो बाजारपेठेच्या खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर ब्राह्मण वस्ती, ब्राह्मण तले वगैरे अवशेष दिसतात. तिथूनच समोर जे भव्य मंदिर दिसते तेच हे महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. तर पावसाळ्याचा सीझन आहे, गडावर धुका खूप आहे, त्यामुळे काही दिसण्याचं झालेलं आहे. आणि आता इथे गडावर गर्दी पण खूप आहे, त्यामुळे आता आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो सर्व. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस हनुमानाची भव्य मूर्ती दिसते. तर मित्रांनो जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना जी पहिली पायरी लागते त्या पायरीच्या खाली मोडी लिपीमध्ये अक्षर लिहिली आहेत. ते अक्षर आहेत सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर. तर मित्रांनो 1656 साली शिवाजी महाराजांनी हा रायगड किल्ला जिंकून घेतला होता आणि त्यानंतर 1670पर्यंत म्हणजे 14 वर्ष हिरोजी इंदुलकरांनी रायगडाचं बांधकाम केलं होतं. हिरोजी इंदुलकरांनी फक्त एका पायरीवर महाराजांना नाव करण्याची अनुमती मागितली होती आणि म्हणूनच जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना या पहिल्या पायरीवरती हिरोजी इंदुलकरांचं आपल्याला नाव पाहायला मिळतं आहे. तर मित्रांनो आम्ही लास्ट टकमुकटोक पाहून आलो. त्याच्यानंतर गडावर खूप पाऊस पडत होता आणि मग आम्ही लवकरच निघायची सुरुवात केली, कारण धुका पण खूप होता आणि काही दिसत पण नव्हतं. तर मी इथेच ब्लॉग एंड करतो आहे. तर भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.